हिंमत असेल तर निवडणुका लढव, 288 उभे करून 8 तरी उमेदवार निवडून आण, भुजबळांचं जरांगेंना थेट आव्हान. नितेश राणे फडणवीसांची चप्पल बदलून काम करत आहेत. आरक्षण दिलं नाही तर सरकारचे 288 उमेदवार पाडणार, जरांगेंचा इशारा. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणं शक्य नाही, 4 आयोगांनीही तसंच सांगितलंय. भुजबळांचं सांगलीतल्या मेळाव्यात वक्तव्य. राज ठाकरेंना गरीब मराठ्यांच्या जीवावर वैभव मिळालंय, त्यांना आरक्षणाची गरज नाही पण इतरांना आहे. एसीत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत कळणार नाही, जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा. महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका, तुमच्या काळजीपोटी सांगतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना इशारा. तर दाखवलीत ती चुणूक पुरेशी, आता सगळं थांबवा, मनसैनिकांनाही आवाहन. काळोखाचा फायदा घेऊन हल्ला मर्द असता तर समोर आला असता. दिल्लीच्या अब्दालीकडून काल नारळ फेकण्यासाठी सुपारी, संजय राऊतांचा हल्लाबोल. राज ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यासाठी दिल्लीतून सोनिया आणि राहुल गांधींनी सुपारी दिली होती का? मनसे नेते अविनाश जाधवांचा ठाकरे गटावर पलटवार. ठाण्यात ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुख्य आरोपी, तर 2 वेगवेगळ्या एफआयआरमध्ये 44 जणांवर गुन्हा दाखल. ॲक्शनला रिॲक्शन असतेच, मात्र कुठल्याही आंदोलनाचं समर्थन करणार नाही, शिंदेंची प्रतिक्रिया. तर आता जे घडतंय ते महाराष्ट्रात आधी कधीच घडलं नव्हतं, अजित पवारांचं वक्तव्य. ठाकरेंच्या गाडीवर हल्ला होणार हे गृहमंत्र्यांना माहीत नव्हतं का? हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी. उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हल्ल्यानंतर आता कोल्हापुरात ठाकरे गटाकडून मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड. तर जशास तसं उत्तर देत मनसेने ठाकरे गटाचा फलक पाडलाय. सुशीलकुमार शिंदेंनी वीज बिल माफ दिली, मात्र विलासरावांनी शेतकऱ्यांना दुप्पट बिल दिलं. उद्धव ठाकरेंकडून सरकारी योजनेचा दाखला, तर काँग्रेस पक्ष कसा हे ठाकरेंनी सांगितलंय, फडणवीसांचा टोला. सोलापुरातील कुर्डुवाडीत शरद पवारांना मनसे कार्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाबाबत विचारणा. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा, पवारांकडून भूमिका स्पष्ट. नव्या पेन्शनचा मुद्दा, सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर, सरकारनं तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी. 400 बार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडाही गाठता आला नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते, पण त्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या, शरद पवारांची टीका. 17 तारखेला 3 वर्षांच्या ITRच्या कॉपी घेऊन येते, अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे. सूरज चव्हाणांच्या आव्हानानंतर अंजली दमानी यांचं अजित पवारांना चर्चेचं खुलं आव्हान. अंजली दमानी यांना उत्तर देण्यापेक्षा अजित पवारांना अनेक कामं, दमानी यांच्या आव्हानानंतर प्रफुल्ल पटेल यांचं उत्तर. हिडनबर्गच्या अहवालातील आरोप खोटे आणि बदनामीकारक, आमचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक. अदानी समूहानं हिडनबर्गचे आरोप फेटाळले, तर कागदपत्र सार्वजनिक करण्यास तयार, सेबी प्रमुख माधवी बुज यांची भूमिका. सेबी अध्यक्ष माधवी बुज यांचा अदानी ऑफशोर संस्थेत हिस्सा, म्हणूनच अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात कारवाई नाही, हिडनबर्गच्या अहवालात माहिती.